हॅलो स्टुडंट्स, हाऊ क्रिएचर्स मूव्ह ही जी युनिट 4 मधली पहिली पोएम आहे. या पोएमचे आपण आता इथे क्वेश्चन आन्सर लिहिणार आहोत. आता या कवितेचा शब्दशः अर्थ आपण इथे समजून घेतला होता. त्याचा व्हिडिओ मी अपलोड केला आहे. नसेल बघितला तर बघून घ्याल. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. नक्की बघा आणि मला कमेंट करून सांगा. आता याचे जे क्वेश्चन आन्सर आहे ना ते फार महत्त्वाचे आहे. आपल्या इंग्लिश शिकण्यासाठी फार उपयोगी आहे. इथे काय म्हटलं आहे, फॉर्म पेअर्स quiz each other with one mini point to any object picture in this book and start the quiz. आता क्विज म्हणजे काय की प्रश्न विचारायचा आहे. कसा, जर तुमच्याकडे एक पेन्सिल आहे तर विचारायचं की वन पेन्सिल आहे का मेनी पेन्सिल आहे. तर ऑफकोर्स उत्तर येणारे वन पेन्सिल आहे. खूप जास्त वस्तू असतात तेव्हा आपण मेनी वापरतो आणि एकच असेल तेव्हा आपण वन वापरतो. ही साधी संकल्पना आहे. आधी ते जोड्या करून त्यांनी अर्थ सांगितलं की एकचा अनेकचा खेळ करायचा आहे. तुम्ही हुशार आहात, तुम्हाला माहिती ना एक म्हणजे काय तर वन आणि मेनी म्हणजे काय तर अनेक. आता राईट डाऊन एनी 5 पेअर्स. आपण इथे केलं पेअर्स बघा. वन बॉय मेनी बॉईज, वन लायन मेनी लायन्स, वन गर्ल मेनी गर्ल्स, वन ट्री मेनी ट्रीज, वन बुक मेनी बुक्स. आता डम शेराज म्हणजे काय, मुकाभिनय. आम्ही ना काय करायचो, एखाद्या पिक्चरचं नाव गेस करायला लावायचं, एखाद्या व्यक्तीचं नाव, मग आपण काय करायची कृती करायची आणि हा खेळ खेळायचा. खूप मज्जा येते मित्रांनो, तुम्ही पण हा खेळ खेळा. आता इथं डम शेराजला बघा काय ॲक्टिव्हिटीसाठी तुम्हाला दिले बरं का. रेन फॉल्स फ्रॉम द स्काय, असं ॲक्शन करून दाखवायची की मुलांना आहे ना ओळखायला लावायचं. पाऊस पडतोय आकाशातनं, त्याची ॲक्शन करायची बरं का. दुसरं आहे बोट सेल ऑन द रिव्हर. आता अशी मस्त तुम्ही वल्हवताय नाव, अशी ॲक्शन करायची. अ बर्ड फ्लाईज इन द स्काय, किंवा मग पक्षी आकाशात विहार करतोय, अशी ॲक्शन करायची. डम शेराजला या तिन्ही गोष्टी खूप छान तुम्हाला करता येतील. तुम्ही खेळू पण शकता वर्गामध्ये. आता पुढचा क्वेश्चन आहे, लिस्ट ऑल द ॲक्शन वर्ड्स फ्रॉम द पोएम अँड ॲड अदर ॲक्शन वर्ड्स टू द लिस्ट. आता पहिली गोष्ट सांगते, ॲक्शन वर्ड्स म्हणजे काय, कृती. जसं तुम्ही चालता, खेळता, बसता, उठता, खाता, झोपता, हे सगळं बोलते ना तेव्हा प्रत्येक वेळी तुम्ही काहीतरी कृती करता, हो ना, काहीतरी तुमची ॲक्शन चालू आहे ना, तर ते म्हणजे ॲक्शन वर्ड्स. कळलं. आता कवितेत काय काय ॲक्शन वर्ड्स आहे बघा. फॉल्स म्हणजे पडणे, रन्स म्हणजे धावणे, ब्लोज म्हणजे फुगवणे, फ्लाईज म्हणजे उडणे, सेल सेल म्हणजे विहार करणे पाण्यात, फ्लोट म्हणजे तरंगणे, सिंक म्हणजे डुबणे, रायझेस म्हणजे उडी घेणे किंवा उड्डाण करणे, उसळणे, आणि स्प्रेड्स म्हणजे पसरणे. ॲड मोर, तर मोर ॲड काय करतोय, जम्प्स म्हणजे उडी मारणे, वॉक्स म्हणजे चालणे, स्विम्स पोहणे, डान्स नृत्य करणे, मूव्ज हलणे, क्लाइंब झाडावर चढणे, सिंग्स गाणे. ते झाले आणखीन ॲड केलेले वर्ड्स. आता इथे आपल्याला तक्ता दिला आहे बरं का. आता तक्ता काय आहे, तर तक्त्यामध्ये सांगितलं की तुम्ही या शब्दांचा वापर करायचा आहे आणि अर्थपूर्ण वाक्य तयार करायचे. ट्राय टू मेक ॲज मेनी मिनिंगफुल सेंटेन्सेस पॉसिबल यूजिंग द टेबल बिलो. ठीक आहे. मिनिंगफुल सेंटेन्सेस म्हणजे काय, अर्थपूर्ण वाक्य असणं फार गरजेचं आहे. तर आपण वाक्य करूया. रेन फॉल्स फ्रॉम द स्काय, पाऊस आकाशातनं पडला. अ स्टोन रोल्स डाऊन द हिल, एक दगड घरंगळत टेकडीहून खाली आला. अ रिव्हर रन्स टू द सी, आणि नदी प्रवाह करत वाहत वाहत समुद्राकडे जाते. द विंड ब्लोज इन द एअर, वारा वाहतोय. बोट सेल ऑन द रिव्हर, आणि बोटी विहार करतायत नदीवर. क्लाउड्स फ्लोट अक्रॉस द स्काय, आणि ढग आकाशात तरंगलेत. स्मोक रायझेस अप द चिमनी, आणि चिमण्यांमधनं धूर बाहेर येतोय. वेव्स स्प्रेड ओव्हर द सी, आणि समुद्रावर सगळीकडे लाटा पसरल्यात. ही झाली वाक्य जी आपण अर्थपूर्ण वाक्य केलीत. यापेक्षा सुद्धा तुम्ही वेगळी वाक्य करू शकता, हो की नाही. तर तुम्हाला इच्छा असेल तर नक्की करा. आता इथे क्वेश्चन 6 काय, रीड द फॉलोइंग वर्ड्स ॲट अ ग्लान्स अँड कम्प्लीट द फ्रेज. आता फ्रेज म्हणजे काय, शब्दांचा समूह. बरं का मित्रांनो, जेव्हा इंग्लिशमध्ये आपण एखादं 2-3 शब्द एकत्र करून अर्थपूर्ण शब्दांचा समूह होतो ना, त्याला काय म्हणायचं, फ्रेज. आता तुम्हाला मी उदाहरण दाखवते बरं का, म्हणजे आपण ह्या फ्रेजेस पूर्ण करू. ॲट होम, घराकडे जाताना आपण काय म्हणायचं, कायम ॲट होम म्हणायचं. इन होम, ऑन होम नाही, ॲट होम. नियर द विंडो, खिडकीजवळ. बिहाइंड द डोअर, दारामागे. इन फ्रंट ऑफ द क्लास, शाळेच्या वर्गाच्या समोर. ऑन द लेफ्ट ऑफ केदार, म्हणजे केदारच्या डावीकडे. ऑन द राईट ऑफ सविता, सविताच्या उजवीकडे.
नेक्स्ट टू द ब्लॅकबोर्ड आणि ब्लॅकबोर्डच्या बाजूला. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही फ्रेजेस कंप्लीट करायच्या आणि बोलताना सुद्धा या फ्रेजेस वापरायच्या बरं का. तर इथे आपला हा व्हिडिओ संपलाय आणि याचे क्वेश्चन आन्सर सुद्धा संपलेत. मला वाटतं तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडला असणार आहे. व्हिडिओ आवडला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.